2009चा जून महिना. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडमध्ये राहणारी 22 वर्षांची अनिथा मुल्ल्या अचानक घरातून गायब झाली. घरातले दागिने आणि पैसे घेऊन ती निघून गेली होती. अनिथाच्या फोनचे कॉल रेकॉर्ड्स पोलिसांनी काढले. तेव्हा एका नंबरवर अनिथानं खूपदा कॉल केल्याचं आणि तासनतास गप्पा मारल्याचं पोलिसांना समजलं. त्या नंबरच्या डिटेल्सवरून तो नंबर कावेरी नावाची मुलगी वापरत होती आणि ती सुद्धा काही महिन्यांपासून गायब असल्याचं पोलिसांना समजलं. तिचे कॉल रेकॉर्ड्स काढले तेव्हा कावेरी ही एका तिसऱ्याच मुलीशी तासनतास बोलायची, जी गेल्या वर्षभरापासून गायब होती. या सगळ्यानं पोलिसही चक्रावले. या तिघींमध्ये दोन गोष्टी कॉमन होत्या. या तिघीही एकमेकींना ओळखत नव्हत्या आणि तिघीही गायब होत्या. मग तिसऱ्या मुलीच्या कॉल रेकॉर्ड्सवरून चौथ्या, मग पाचव्या, असं करत करत पोलीस कॉल रेकॉर्ड्स काढत गेले आणि बेपत्ता झालेल्या मुलींची लिस्ट 20 पर्यंत पोहोचली. एकमेकींना ओळखत नसतानाही या 20 जणींचं एकमेकींसोबत बोलणं आणि अचानक गायब होणं याचं कोडं पोलिसांना सुटत नव्हतं. पण मग हळूहळू गायब झालेल्या या प्रत्येकीचे मृतदेह सापडल्याचं तपासात समोर आलं. या सगळ्यांच्या मृत्यूमध्येही काही कॉमन गोष्टी होत्या. या 20ही तरुणींचे मृतदेह नवरीच्या वेशात कुठल्या तरी बस स्टँडच्या वॉशरूममध्ये सापडले आणि प्रत्येकीच्या तोंडातून फेस आला होता. हत्येच्या या कॉमन पॅटर्नमुळेच या प्रकरणाचं खतरनाक गूढ उलगडलं. आधी शिक्षक असलेल्या मोहन कुमारनं या 20ही तरुणींच्या हत्येचं केलेलं प्लॅनिंग हे कुख्यात गुन्हेगाराच्याही आवाक्याबाहेरचं होतं. 15 वर्षांपूर्वी घडलेलं हे सिरियल किलिंगचं प्रकरण नक्की आहे काय? या तरुणींची हत्या कशी करण्यात आली आणि शिक्षक मोहनचा सायनाइड मोहन कसा झाला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गोष्टीची सुरुवात अनिथापासूनच करूयात. जून 2009 मध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या बरीमारू गावातली 22 वर्षांची अनिथा मुल्ल्या घरातले दागिने आणि पैसे घेऊन गायब झाली. अनिथाच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी अनिथाचा फोन ट्रेस करायचा प्रयत्न केला, पण तो बंद येत होता. तेव्हा पोलिसांनी अनिथाचे कॉल रेकॉर्ड्स तपासले. तेव्हा अनिथा त्या नंबरवरच्या व्यक्तीसोबत तासनतास बोलत असल्याचंही पोलिसांच्या लक्षात आलं. हा नंबर मडिकेरी गावातल्या श्रीधरचा होता. पोलीस श्रीधरच्या घरी पोहोचले तेव्हा हा नंबर माझ्या नावावर असला तरी तो माझी बहीण कावेरी वापरत होती आणि ती मार्च 2009 पासून गायब असल्याचं श्रीधरनं पोलिसांना सांगितलं. अनिथा आणि कावेरी एकमेकींना ओळखत नव्हत्या, पण तरीही त्या एकमेकींशी तासनतास का बोलत होत्या असा प्रश्न पोलिसांना पडला. मग पोलिसांनी कावेरीचे कॉल रेकॉर्ड्स काढले आणि तेव्हा कावेरी ही कसारगोड गावच्या पुष्पा वासुकोडा नावाच्या मुलीशी तासनतास बोलत असल्याचं समोर आलं. मुख्य म्हणजे पुष्पा ही वर्षभरापासून गायब होती. हे कळल्यानंतर पोलीसही चक्रावले. अनिथा, कावेरी आणि पुष्पा या तिघीही एकमेकींना ओळखत नव्हत्या, पण तरीही अनिथाचं कावेरीशी आणि कावेरीचं पुष्पाशी तासनतास बोलणं आणि त्यांचं गायब असणं पोलिसांनाही धक्का देणारं होतं. हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही, तर कॉल रेकॉर्डवरून बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ही तब्बल 20 असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. या सगळ्या तरुणी विशितिशीतल्या असल्यामुळं हे मानवी तस्करीचं प्रकरण असावं असं सुरुवातीला पोलिसांना वाटलं. या सगळ्या मुलींचं एखाद्या टोळीनं अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला, पण तरीही त्यांच्या कॉलवर एकमेकींशी बोलण्याची लिंक पोलिसांना काही केल्या सापडत नव्हती. ह्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रत्येक मुलीची माहिती काढायला सुरुवात केली. कर्नाटकातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो सर्क्युलेट करण्यात आले. तेव्हा पोलिसांना या प्रत्येक मुलीबद्दल लिंक सापडली, ती म्हणजे त्यांच्या हत्येची. जिच्या गायब होण्यापासून या प्रकरणाचा शोध सुरू झाला होता, त्या अनिथा मुल्ल्याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या हस्सान शहरातल्या बस स्टँडच्या वॉशरूममध्ये सापडल्याचं तिथल्या पोलिसांनी दक्षिण कन्नड पोलिसांना सांगितलं. या वॉशरूमची कडी आतून लावलेली होती. पोलिसांनी जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. नवरीच्या पेहरावात असलेला या मृतदेहाच्या तोंडातून फेस आला होता. त्या मृतदेहाबद्दल पोलिसांनी पेपरमध्ये जाहिरात दिली, पण तिच्या घरचे तिचा मृतदेह घेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळं पोलिसांनी त्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं. तेव्हा विष घेऊन या तरुणीनं स्वतःला संपवल्याचं सांगत बेवारस मृतदेहाची नोंद करत पोलिसांनी ही फाईल बंद केली होती. पण तो मृतदेह अनिथाचा होता याची माहिती पोलिसांना खूप उशिरा मिळाली. खरं तर ज्या दिवशी अनिथा गायब झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह सापडला होता. पण ही गोष्ट 2009 मधली असल्यानं त्यावेळी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह नव्हता. त्यात अनिताचा मृतदेह तिच्या घरापासून
160 किलोमीटर लांब सापडल्यामुळं तिच्या घरच्यांनाही याबद्दल माहिती मिळाली नाही. अनिताच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कावेरी, पुष्पा आणि इतर बेपत्ता तरुणींचा शोध घेण्यासाठी जलद हालचाली केल्या. तेव्हा कावेरीचा मृतदेह तिच्या घरापासून 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हैसूरमधल्या बस स्टँडच्या वॉशरूममध्ये सापडला होता. ज्या महिन्यात कावेरी बेपत्ता झाली होती त्याच मार्च महिन्यात तिचा मृतदेह स्थानिक पोलिसांना सापडला होता. तसा अनिताचा मृतदेह सापडला त्याच अवस्थेत कावेरीचाही मृतदेह होता. वॉशरूमला आतून कडी, अंगावर नवरीचा पेहराव आणि तोंडात फेस. अनिता आणि कावेरीप्रमाणे ट्रेस झालेल्या इतर मुलींचेही मृतदेह पोलिसांना याच अवस्थेत कुठल्या ना कुठल्या बस स्टँडच्या वॉशरूममध्ये सापडत गेले. प्रत्येक बाथरूमला आतून कडी असल्यामुळं त्यांची हत्या झाल्याचा संशय स्थानिक पोलिसांना आला नाही. माध्यमातल्या रिपोर्टनुसार 2004 ला 1, 2005 ला 3, 2006 मध्ये 4, 7 मध्ये 3, 8 ला 2 आणि 2009 ला 7 अशा 6 वर्षात 20 मुलींचा बळी अशाच सेम पॅटर्ननं गेला होता. या मुलींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार नैसर्गिक मृत्यू किंवा विष घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याचं नमूद करून पोलिसांनी या फाईल्स बंद केल्या होत्या. माध्यमातल्या रिपोर्टनुसार साधारणतः 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या. या 20 स्त्रियांच्या मृतदेहांपैकी फक्त 2 मृतदेहांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते आणि त्या रक्तात सायनाइड हे विषारी केमिकल आढळलं होतं. त्यांच्या अंगावर एकही दागिना नव्हता. त्या मृतदेहांवर अत्याचाराच्या कुठल्याही खुणा नव्हत्या. पण एकाच पद्धतीनं झालेल्या या 20 मृत्यूंची लिंक पोलिसांना लागल्यावर पोलीसही हादरले आणि हा सिरियल किलिंगचा प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग या निष्पाप मुलींच्या मारेकऱ्याचा शोध सुरू झाला. पोलिसांनी कावेरी आणि इतर मुलींच्या फोनचा ट्रेस केलेला डंप डेटा तपासायला सुरुवात केली. हे नंबर्स कधी आणि कुठे ऍक्टिव्ह होते हे तपासण्यासाठी या सगळ्या फोनचे कॉमन IMEI नंबर काढले गेले. तेव्हा पोलिसांना या प्रकरणातला सगळ्यात मोठा क्ल्यू सापडला ज्यानं हे सगळं प्रकरण उलगडलं. हे सगळे नंबर कधी ना कधीतरी मंगळुरू मधल्या देरालकट्टे गावात ऍक्टिव्ह झाल्याचा डेटा पोलिसांना मिळाला. धनुष नावाच्या तरुणाकडं हा फोन होता. तेव्हा हाच मारेकरी असावा असा संशयानं पोलिसांनी धनुषला ताब्यात घेतलं. तेव्हा हा फोन मला माझ्या काकानं दिल्याचं धनुषनं पोलिसांना सांगितलं. त्या काकाचं नाव होतं मोहन कुमार. पोलिसांना 20 तरुणींची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचं नाव कळलं होतं, पण पोलिसांना त्याला पुराव्यासहित पकडायचं होतं. त्यासाठी त्यांनी देरालकट्टे गावातल्या सुमित्रा नावाच्या बाईची मदत घेतली. सुमित्रालाही मोहननं 2005 मध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता. सुमित्रानं पोलिसांच्या सांगण्यावरून मोहनला फोन केला आणि त्याला भेटायला बोलवलं. पोलिसांच्या या ट्रॅपमध्ये मोहन फसला. मोहन सुमित्राला भेटायला आला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत या सगळ्या प्रकरणाचा धक्कादायक आणि मोहनची क्रूरता दाखवणारा खुलासा समोर आला. या तरुणींच्या हत्या कशा केल्या त्याची माहिती मोहननं पोलिसांना दिली. मोहन या प्रत्येक तरुणीला वेगवेगळ्या नावानं भेटला. अनिताला सुधाकर कुलाल म्हणून, कावेरीला सुधाकर आचार्य म्हणून, तर अजून कोणाला शशीधर पुजारी म्हणून मोहन भेटला. बस स्टँड आणि इतर पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊन त्यानं या मुली हेरल्या होत्या. त्यांच्याशी त्यानं ओळख वाढवली. तो त्या प्रत्येक मुलींचा प्रॉब्लेम शोधून काढायचा. कोणाचं घरच्यांशी जमत नव्हतं, कोणाची घरची गरिबी असायची, तर कोणाचं लग्न जमत नव्हतं. अशा मुलींशी गोड बोलून त्यानं मोहन प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. काही जणींना नोकरीचं आमिष दाखवूनही तो त्यांच्याशी जवळीक वाढवायचा. एकदा का तरुणी प्रेमात पडली की तो तिला लग्नाची मागणी घालायचा. सुखी संसाराची स्वप्न दाखवायचा. घरी आपल्या लग्नाला विरोध होईल म्हणून आपण पळून जाऊन लग्न करू, मग घरच्यांना सांगू मला हुंडा वगैरे काही नको, फक्त येताना घरात असतील तेवढे दागिने आणि पैसे घेऊन ये, असं मोहन प्रत्येक मुलीला सांगायचा. पण या सगळ्या मुलींच्या हत्येचं मोहननं केलेलं प्लॅनिंग हे घृणास्पद आणि विचारा पलीकडचं होतं. मोहन त्या तरुणींची मासिक पाळी, त्यांच्या ओव्ह्युलेशन पिरियडची माहिती काढायचा. मग त्यानुसार लग्नाचा म्हणजेच मुलींच्या हत्येचा दिवस तो ठरवायचा. दुसऱ्या दिवशी लग्न करायचं ठरवून आदल्या रात्री तो त्या मुलींसोबत त्यांच्या घरापासून लांब असलेल्या लॉज किंवा हॉटेलवर रात्र घालवायचा. तिथे त्यांच्यासोबत संबंध ठेवायचा. मग दुसऱ्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो त्या मुलीला बस स्टँडवर घेऊन जायचा. निघताना तो प्रत्येक मुलीला नवरीचा पेहराव करायला सांगायचा. पण प्रवासात चोरी होतील असं सांगत तिनं आणलेले पैसे आणि दागिने मात्र तो रूमवरच ठेवायचा. बस स्टँडवर आल्यावर मोहन प्रत्येक मुलीला गर्भनिरोधक गोळी घ्यायला सांगायचा. पण ही गोळी घेण्यासाठी
तो मुलींना वॉशरूममध्ये जायला लावायचा. गोळी घेतल्यावर तुला लगेच वॉशरूमला जावंसं वाटेल, मग घाई होईल. त्यापेक्षा तू आधीच वॉशरूममध्ये जा आणि मगच गोळी घे, असं तो प्रत्येकीला सांगत होता. हे असं करण्यामागचा त्याचा प्लॅन खूपच खतरनाक होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीही आपल्याला दिवस जाऊ नयेत म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला तयार व्हायच्या. बस स्टँडवरच्या वॉशरूममध्ये जाऊन त्या गोळी घ्यायच्या, पण लगेचच त्यांची शुद्ध हरपायची आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू व्हायचा. कारण मोहननं त्यांना दिलेल्या गर्भनिरोधक गोळीत सायनाइड या विषारी केमिकलची पावडर होती. या तरुणींचा मृतदेह वॉशरूममध्ये सापडल्यामुळं, वॉशरूमला आतून कडी असल्यामुळं त्यांची हत्या झाली असा संशय पोलिसांनाही आला नाही. एकदा का तरुणी वॉशरूममध्ये गेली की ती पुन्हा बाहेर येणार नाही याची मोहनला खात्री होती. त्यामुळं तो लगेचच तिथून सटकायचा आणि हॉटेलच्या रूमवर यायचा. तिथले दागिने, पैसे उचलायचा आणि मग बुंभावायचा. ज्या मुलींची हत्या व्हायची त्यांच्या फोनवरून तो दुसऱ्या मुलींशी संपर्क ठेवायचा. त्यामुळं कुठल्याच बाजूनं कधीच मोहनवर संशय यायचा नाही. आता मोहननं इतक्या विकृतपणे या तरुणींची हत्या का केली आणि या हत्येसाठीचं सायनाइड केमिकल त्यानं कसं मिळवलं ते बघूयात. अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून मोहनचं त्याच्या लहानपणी सगळ्या गावात नाव होतं. पुढे मोहन एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. पण 2003 मध्ये त्यानं नेत्रवती नदीमध्ये एका महिलेला ढकलून देऊन तिची हत्या केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यानं कोर्टात सांगितलं की मी तिला मारलं नाही, तिनं लग्न करण्यासाठी माझ्या मागं तगादा लावला होता, पण माझं आधीच लग्न झालंय त्यामुळं मी तिला नाही म्हटलं, तेव्हा तिनं स्वतःला संपून घेतलं असं त्यानं कोर्टात सांगितलं. पण ह्या प्रकरणात मोहनला 1 महिन्याचा तुरुंगवास झाला. तुरुंगातून सुटल्यानंतर मोहनचा जॉब गेला होता. त्याच दरम्यान त्याची एका सोनाराशी ओळख झाली होती. त्याच्याकडून त्याला सोनं स्वच्छ करणाऱ्या सायनाइड या विषारी केमिकलबद्दल कळलं आणि याच सायनाइडचा वापर करून सिरियल किलिंगचा प्लॅन मोहनच्या डोक्यात आला. आपण सोनार असल्याचं सांगत त्यानं सायनाइडची पावडर विकत घेतली आणि त्याच्या गोळ्या बनवून त्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या स्ट्रिप्समध्ये पॅक केल्या. इथूनच शिक्षक मोहनचा सायनाइड मोहन झाला. मोहन हा विकृत मनोवृत्तीचाच माणूस होता. त्याची आधीच 3 लग्न झाली होती. पहिलीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून त्यानं तिला घटस्फोट दिला. दुसरी बायको मंजुळा मंगलोरमध्ये राहायची, तिच्यापासून त्याला 2 मुलं होती. तर तिसरी बायको श्रीदेवी डेरालकट्टेला राहत होती, तिच्यापासून त्याला 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. पण या दोघींनाही एकमेकींबद्दल काहीही माहीत नव्हतं. या दोघींनी दिलेल्या माहितीनुसार मोहनच्या वागण्यावरून तो इतकं भयानक कृत्य करतोय याचा अंदाजही यायचा नाही. तो घरात अगदी सामान्य माणसासारखा राहायचा, कामानिमित्त बाहेर जातो असं सांगायचा आणि मग काही दिवसांनी परत यायचा, असं मंजुळा आणि श्रीदेवीनं पोलिसांना सांगितलं. पण आपल्या दोन्ही बायकांचा आणि पोरांचा सांभाळ करण्यासाठी तो तरुणींचे चोरलेले दागिने गोल्ड फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवायचा असंही पोलिसांच्या तपासात समोर आलं. जेव्हा त्याच्या या सैतानीपणाचा खटला कोर्टात उभा राहिला तेव्हा मोहन आपली केस स्वतःच लढला. हातात केसच्या कागदांचा गठ्ठा, खिशात पेन, डोळ्याला चष्मा लावून मोहन कोर्टात उभा राहिला. तेव्हाही त्यानं जुनीच थिअरी सांगितली. त्या 20ही जणींच्या हत्या केल्याचं त्यानं साफ नाकारलं. मी त्यांना लग्नाला नकार दिला म्हणून या सगळ्या जणींनी स्वतःला संपवलं असं त्यानं कोर्टात सांगितलं. पण त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. सध्या मोहन तुरुंगात शिक्षा भोगतोय. पण विकृत डोक्याच्या आणि मनाच्या सायनाइड मोहननं परिस्थितीचा आणि हतबलतेचा गैरफायदा घेऊन 20 निष्पाप तरुणींची हत्या केली. सुखी आयुष्याची स्वप्न दाखवून त्यानं या तरुणींचं आयुष्य कायमचं संपवलं.